बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारलेला आहे। कर्मचारी भरतीच्या मागणीसाठी या संपाचं हत्यार उपसण्यात आलंय। संपामुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे। बँकेच्या शाखांमध्ये शिपाई आणि क्लार्कची पदं रिक्त आहेत आणि ही पदं भरली जावी या मागणीसाठी आज संप केला जाणार आहे। कर्मचारी भरतीच्या मागणीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रमधील ऑल इंडिया बँकिंग एम्प्लॉईज असोसिएशनच्या सदस्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलाय। त्यामुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे। बँकेनं 2021 मध्ये सफाई कर्मचारी हे पदच रद्द केलं आणि या कर्मचाऱ्यांना किमान वेतन सुद्धा दिलं जात नाहीये। तसंच त्यांना कायमस्वरूपी कामगारांप्रमाणे सुविधा मिळत नाहीयेत। बँकेच्या 700 शाखांमध्ये शिपाई तसंच 318 शाखांमध्ये क्लार्क नेमलेला नाहीये। 1290 शाखांमध्ये केवळ एकच क्लार्क आहे, तोही रोख व्यवहारासाठी कार्यरत आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा तणाव वाढला असून त्याचा परिणाम ग्राहक सेवेवरही होतोय, अशी तक्रार बँकेच्या कामगार नेत्यांनी केली आहे। कमी कर्मचाऱ्यांकडून ज्यादा काम करण्याचं ओझं असताना नियमांकडे डोळेझाक होण्याची शक्यता असते आणि याकडे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय।